आचार्य डेअरी फार्मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आपण नवनवीन विषय आणि नवनवीन विषयाला ह्याच्यावर आपण चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. आपण खूप सारे व्हिडिओ हे आपल्या आचार्य डेअरी फार्मचे आपण बघताच आहे आणि त्याला आपण चांगला सपोर्ट म्हणण्यापेक्षा आपले सगळ्यांचे आम्हाला ह्या चॅनलच्या माध्यमातून असंख्य कॉल येतात, असंख्य मेसेजेस येतात की आपण हे चांगले विषय आम्हाला तुम्ही सांगताय, ह्याच्यावर चर्चा घडवून आणताय आणि ह्याच्यावर आम्हाला या प्रश्नांची उत्तरं सुद्धा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत आहे. असाच प्रतिसाद मित्रांनो आपण आम्हाला नक्की द्या. ह्याच्यातून शेवटी आम्हाला एक ऊर्जा मिळती आपल्या या सगळ्या प्रोत्साहनातून आणि नवनवीन विषयांवर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला चर्चा करण्याची एक संधी सुद्धा मिळती. त्याच्यावर काहीतरी मार्ग काढण्यासाठी, उपाय काढण्यासाठी आपण ही चर्चा करत असतो. मित्रांनो, जर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं असेल की असंख्य विषयांवर आपण जी चर्चा करतोय त्यातले बरेचसे विषय हे आपले जनावरांच्या आरोग्यासंदर्भात आपण त्याच्यामध्ये चर्चेला घेत असतो. त्याच्यामध्ये जनावरांच्या शरीरातली क्षार असतील, जीवनसत्व असतील, ज्याला आपण मिनरल्स म्हणतो, विटॅमिन्स म्हणतो, याची कमतरता, याच्यातून घडणारे आजार आणि त्याच्यातून होणारा आपल्या व्यवसायावर दुष्परिणाम, ह्यावर आपण सुद्धा बरीच चर्चा केलेली आहे. असंख्य आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही नक्की बघा. त्यानंतर जनावरांच्या पचन व्यवस्थेसंदर्भात सुद्धा आपण खूप सारे विषय घेऊन चर्चा करत असतो. ते सुद्धा तुम्ही व्हिडिओज आपल्या चॅनलवर तुम्ही ते बघू शकता, त्याची तुम्ही माहिती घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे मित्रांनो, ही चर्चा करण्यामागचं कारण एवढंच आहे की नित्य नियमाने आपण आपल्या व्यवसायात हे गुंतलेलो असतो. खूप सारे प्रश्न असे पडत असतात की त्याच्यावर मला अभ्यास करायला सुद्धा वेळ मिळत नाही, त्याच्यावर विचार करायला वेळ मिळत नाही, त्याच्यावर चर्चा करायला सुद्धा कोणाबरोबर वेळ मिळत नाही, एवढं आपण आपल्या व्यवसायात गुंतून गेलेलो आहे. ही जी चर्चा आहे, हे व्हिडिओ जे आहेत, हे त्याच एका चर्चेचं एक माध्यम आहे की ज्याच्यातून मला काहीतरी माझ्या प्रश्नांची थोडीफार उत्तरं मिळतील का, काही मला त्याच्यातून उपाय मिळतील का की ज्याच्यातून माझ्या व्यवसायात बऱ्यापैकी माझं जे नुकसान होतंय, आर्थिक नुकसान होतंय, काही आजारपणामुळे होतंय, काही मिसमॅनेजमेंटमुळे होतंय, माझं व्यवस्थापन कुठं चुकतंय का, त्याच्यामुळं माझं नुकसान होतंय, मग ह्याच्यावर मी काय काय तोडगा काढला पाहिजे, कसा मार्ग काढला पाहिजे, ह्याच्यावर आपण चर्चा करत असतो. मित्रांनो, ह्यासाठी जर का आपलं चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपले हे सगळे व्हिडिओज आपल्या शेतकरी मित्र परिवारापर्यंत नक्की पोचवा. त्यांना सुद्धा याचा सुंदर असा फायदा होईल आणि त्याच्यातून त्यांची सुद्धा बरेचसे प्रश्न हे आपण त्याच्यातून त्यांना सुद्धा मार्ग नक्की मिळेल. मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे प्रत्येक शेतकरी मित्र परिवाराचा. मी जिव्हाळ्याचा याच्यासाठी म्हणतो की हे आजारपण आलं की आमच्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक धाकधूक निर्माण होती की आता ह्याच्यातून माझी जनावरं कधी रिकवर होतील म्हणून. तो विषय पण तसाच आहे. विषय आहे लूज मोशन, ज्याला आपण डायरिया म्हणतो. आमच्या गोठ्यामध्ये जनावरांना डायरिया झाला. हा ज्या वेळेस विचार शेतकरी करतो त्यावेळेस त्याच्या डोक्याला मुंग्या यायला चालू होतात. साहजिकच आहे, येणारच. कारण की लूज मोशन सारखा जो प्रकार आहे आजारपणाचा, हा अत्यंत त्रासदायक आहे आपल्या व्यवसायामध्ये. तो आपण प्रत्येक जण अनुभवून गेलो पण आहे, काही जण अनुभवत आहेत आणि कोणाला त्याच्यामध्ये जायचं सुद्धा नाहीये. कारण की तो प्रकार असा आहे की कमीत कमी ह्या आजारपण आलं की त्याच्यामध्ये माझा कमीत कमी आठवडा 10 दिवस त्या जनावरांच्या सेवेमध्ये निघून जातात, त्यांचं आजारपण बरं करण्यातच निघून जातात. त्याचा फटका मला आर्थिकदृष्ट्या माझ्या व्यवसायाला पडतो, माझ्या दुधावर त्याचा परिणाम होतो आणि गायी आणि म्हशींच्या माझ्या आरोग्यावर सुद्धा त्याचा प्रचंड परिणाम मला जाणवतो. मित्रांनो, ही जी परिस्थिती, हे जे आजार माझ्या गोठ्यात येतोय, त्याला पण काहीतरी छोटी छोटी कारण आहेत.
ते काय एका रात्रीत नाही आलेलं माझ्या जनावरांना, त्याला सुद्धा काहीतरी गोष्टी घटना ह्या घडलेल्या आहेत. जसं उन्हाळा संपून एकदा आपला पावसाळा चालू झाला की आपण सगळीकडे म्हणतो की आमची जनावरं चरायला गेली बरं का, आम्हा हिरवं गवत आहे आम्हाला शेतामध्ये रानामध्ये आणि आम्ही आमची जनावरं पाठवतो चरायला. पण हे पाठवत असताना मित्रांनो एका गोष्टीचा आपण विचार करतोय का हो, की ज्या उन्हाळ्यामध्ये मला चांगलं माझ्या जनावरांना मी पाण्याचा विचार करून कुठं चांगलं पाणी मिळेल त्या पाणवठ्यावर मी त्या माझ्या जनावरांना प्यायला घेऊन जात होतो, त्या विहिरीवर, त्या तळ्यावर, त्या नदीच्या एका कोपऱ्यावर, तिथंच बरोबर माझी जनावरं मी पाणी पाजायला घेऊन जात होतो. आता आता बरोबर उलट झालंय. पाऊस इतका भयानक पडतोय सगळीकडं, ह्याचा परिणाम ओढे असतील, नाल्या असतील, नद्या असतील, तलाव असतील, विहिरी असतील, या सगळ्याचं पाणी एक प्रकारे दूषित झालेलं आहे. जसं आपल्या कुटुंबामध्ये आपल्या घरामध्ये बाहेरनं ज्या वेळेस पाणी येतं त्या पाणी आपल्या इथं आपल्या घरातली मुलं किंवा आपण आजारी पडू नये म्हणून एक छोटी पद्धत आहे. आपण काय करतो, ते पाणी घेतो, गॅसवर गरम करतो, थंड करतो आणि एखाद्या पिंपामध्ये भरून ठेवतो आणि ते दुसऱ्या दिवशी वापरतो किंवा त्याच्यामध्ये थोडी तुरटी फिरवतो का, तर त्याच्यामधला कचरा खाली बसावा आणि वरचं चांगलं पाणी आम्हाला प्यायला मिळावं, अशी आपण कॉमन आपल्या घरातली परिस्थिती आपण विचार करू. पण ही जनावरं ज्यावेळेस बाहेर जातात आहेत तर ह्यांच्याकडे कोण लक्ष देणार आणि ह्यांच्यासाठी चांगलं प्यायला सुद्धा पाणी आता मिळत नाहीये, अशी बाहेरची परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. मग ओढ्याला पाणी प्यायला गेली तरी ते सगळं गढूळ पाणी, सगळं चिखलाचं मातीचं पाणी. नदीला गेली तरी तरी तशीच परिस्थिती आहे. तळ्यावर पाणी प्यायला गेली तरी तशीच परिस्थिती आहे. मग मी करायचं काय मित्रांनो? सगळ्यात महत्वाचा भाग जो येतो हेच आमंत्रण आहे या आजाराचं. म्हणून जर आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये चांगल्या पाण्याची व्यवस्था करता आली, त्या पाण्याचं थोडं निर्जंतुकीकरण करता आलं, जमलं तर आपल्या गोठ्याच्या जी टाकी आतमध्ये केलेली असती त्याला आतून चुन्याचा हात मारता आला आणि त्याच्यामध्ये पाणी साचवता आलं तर ते बऱ्यापैकी आपल्याला चांगलं पाणी पिण्यासाठी अवेलेबल होईल. हा झाला पहिला टप्पा मित्रांनो. आता ह्याच्यामध्ये घडतंय काय, या जो आपला डायरिया होतोय, जे लूज मोशन होतंय, जुलाब लागतात आहेत, नक्की याच्यामध्ये होतंय काय हो? ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जे काय त्याला आंबोन देतोय, जो चारा देतोय, पहिली गोष्ट म्हणजे हा पचत नाही. आपण जनावरांच्या शेणामध्ये जर का बघितलं तर आहे तसाच दाना आपल्याला त्या शेणामध्ये दिसतो, आहे तसं आंबोन गेलं निघून शेणातून, चारा आहे तसा निघून गेला. ह्याचा अर्थ पोटाची पूर्ण पचनक्रिया बिघडलेली आहे, त्याचा पूर्ण समतोल हा ढासळलेला आहे, त्याची पूर्ण पचन व्यवस्था ही थांबलेली आहे. याचा अर्थ त्याच्या पोटामध्ये तयार होणारा जो पाचक रस आहे तो पाचक रस तयार होण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबल्यासारखी आपल्याला जाणवती. ही जाणवत असताना आपल्याला अजून एक गोष्ट बघायला मिळती, ती म्हणजे प्रचंड थकावट, प्रचंड थकवा, प्रचंड अशक्तपणा आपल्याला आपल्या जनावरांमध्ये बघायला मिळतो. मग हा अशक्तपणा मी कोणत्या माध्यमातून काढू शकतो? मित्रांनो, आपल्याला आपल्या गोठ्यामध्ये जर का या कालावधीमध्ये अशा आजारपणामध्ये जनावरांना हलका फुलका आहार करून देता आला तर नक्की द्या. आपल्या आंबोनामध्ये गव्हाचा भुस्सा जर चांगल्या पद्धतीने वापरता आला तर तो वापरा. त्यांना कुट्टी केलेला चारा देता आला तर तो द्या आणि देताना सुद्धा मऊ असा चारा त्यांना द्या की ज्याच्यामध्ये मी मका देऊ शकतो, त्यांना मी सुपर नेपियर देऊ शकतो, त्यांना थोडाफार मी लसणी घास देऊ शकतो, त्यांना थोडाफार मी मेथी घास देऊ शकतो. असा हलका फुलका मऊ असा हिरवा चारा कुट्टी करून मला जर का त्या जनावरांना देता आला तर तो प्रयत्न करा. सुक्या चाऱ्यामध्ये सुद्धा गव्हाचं काढं असेल की जे मऊ आहे, हातामध्ये जरी घेतलं तर ते कापसासारखं मऊ लागलं पाहिजे. मित्रांनो, आपल्या इथं जर का गव्हाच्या काड्याचा आपण विचार केला तर गव्हाचं काढं हाताला आहे ना असं टोचतं,
तो चारा कृपया आपण त्या जनावरांना देऊ नका. त्याचा सुद्धा त्या जनावरांना त्रास होतो. त्यांना एकतर रवंत करताना त्याचा त्रास होईल, तो पचवताना त्रास होईल. मग अशा वेळेस गव्हाचं काडं सुद्धा कापसासारखं मऊ आहे का ह्याचा तुम्ही विचार करा. ज्वारीची कुट्टी सुद्धा एकदम मऊ अशी तयार झालेली आहे का ती तुम्ही बघा. ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करा आणि जेवढं जमेल तेवढं जाग्यावरच त्या जनावरांची सेवा करता आली तर ती करा मित्रांनो. ह्या बाबींचा तुम्ही विचार करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी व्हिडिओच्या माध्यमातून नेहमी ह्याच गोष्टींवर भर देतो. हीच गोष्ट मी नेहमी सांगत असतो, आपल्या डेअरी व्यवसायामध्ये एका व्यक्तीचा खूप मोठा रोल आहे मित्रांनो. आणि त्या एका व्यक्तीवर खूप मोठी जबाबदारी आहे, तो म्हणजे आपला डॉक्टर. म्हणून आपल्याला आपला डॉक्टर हा आपला फॅमिली डॉक्टर पाहिजे. आपल्या जनावरांचा फॅमिली डॉक्टर आपल्या गोठ्यामध्ये असला पाहिजे. त्याचा रोल हा आपल्या गोठ्यामध्ये, आपल्या व्यवसायामध्ये खूप मोठा आहे मित्रांनो. आपला फॅमिली डॉक्टरच आपल्याला बरोबर चांगल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या मला कमी खर्चाच्या आहेत, माझ्या आहाराच्या व्यवस्थापनाच्या असेल, माझ्या जनावरांच्या आरोग्याच्या व्यवस्थापनाच्या गोष्टी असेल, तो त्या माझ्याबरोबर चर्चा करून काहीतरी 4 चांगल्या गोष्टीच मला सांगेल की ज्याच्यातून माझ्या जनावरांचं आरोग्य हे चांगलं राहील, त्याच्यातून मला दूध चांगलं मिळेल आणि माझा आर्थिक नफा कसा चांगला होईल याची दृष्टी आणि याची माहिती माझा फॅमिली डॉक्टरच मला देणार आहे. म्हणून या सुद्धा गोष्टीचा मित्रांनो विचार करा. किमान 10 दिवसाला 15 दिवसाला एकदा ह्या पावसाळ्याच्या कालावधीमध्ये आपल्या जनावरांचं टेम्परेचर चेक करता आलं तर ते करा. त्यांचं हेल्थ चेकअप चेक करता आलं तर ते करा. व्यवस्थित खातीये का, व्यवस्थित पाणी पितीये का, तिचं टेम्परेचर चांगलं मेंटेन राहतंय का, तिचं कॅल्शियम डाऊन होत नाहीये ना, तिला अजून कोणत्या जीवनसत्व किंवा खनिजाची कमतरता जाणवत नाहीये ना. जर ती गाभण असेल तर गाभण काळातली आपण तिच्याकडून तिची चांगली सेवा करतोय ना. जर जस्ट डिलिव्हरी झाले, कारण की पावसाळ्याच्या कालावधीमध्ये आपल्या इथं प्रचंड प्रमाणात येण चालू होती, याचा अर्थ डिलिव्हरी टायमिंग आपल्या इथं चांगल्या प्रमाणे बऱ्याचशा म्हशी आपल्या इथे या डिलिव्हरी होत असतात. मग ह्या डिलिव्हरी झालेल्या जनावरांचं आरोग्याची काळजी आपण कशी घ्यायची, त्याच्या आरोग्याचं व्यवस्थापन कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. या सगळ्या गोष्टींचा मित्रांनो अभ्यास करा आणि त्या दृष्टीने तुमच्या दिवसभराचं टाइम टेबल तुमच्या गोठ्याचं तुम्ही आखून घ्या. त्यानुसारच तुमच्या पूर्ण गोठ्याचं जनावरांचं व्यवस्थापन मित्रांनो तुम्ही करा. या संदर्भात मी नेहमी सांगत असतो, आपलं आचार्य डेअरी फार्म जे आहे हे पूर्ण ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला ट्रेनिंगची सगळी इथे ट्रेनिंग सेंटरवर पूर्ण ट्रेनिंगची व्यवस्था केलेली असते. मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या माझ्यातलं संभाषण काही मिनिटाचंच आहे. ही जी चर्चा आपली चालली आहे ही काही मिनिटाचीच चालली आहे आणि त्याच्यातून जेवढा होईल तेवढा आपण मार्ग शोधायचा आपण प्रयत्न करतोय, त्याच्यातून काही उपाय शोधायचा प्रयत्न करतोय आणि ह्या सगळ्या अशा असंख्य शेकडो विषयांची माहिती आणि ह्याच्यावर चर्चा ही आपल्याला ट्रेनिंग मध्ये करता येते. जे ट्रेनिंग सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपल्या ट्रेनिंग सेंटरवर चालतं. 9-9, 10-10 तास आपण बसून या सगळ्या गोष्टींची चर्चा करतो आणि ट्रेनिंग मध्ये या सगळ्या गोष्टींचं एक विचार मंथन करून त्याच्यावर आपल्याला कसा रोड मॅप तयार करायचा आहे, कशी त्याच्यावर आपली पूर्ण मॅनेजमेंट कसं करायचंय आपल्या व्यवसायाचं, ह्याच्यावर आपण जास्तीत जास्त भर देत असतो की ज्याच्यातून माझं नुकसान कमीत कमी होईल आणि ज्याच्यातून मला आर्थिक नफा हा जास्तीत जास्त माझ्या व्यवसायातून मला मिळेल, ह्याच्यावर आपण विचार करत असतो, ह्याच्यावर सगळं प्लॅनिंग करत असतो. या पूर्ण ट्रेनिंगचा आपण होईल तेवढा उपयोग करून घ्या मित्रांनो, कारण की हे नॉलेज, हे ज्ञान कधीही वाया जाणार नाही. आपल्या व्यवसायात त्याचा कुठे ना कुठे, कधी ना कधीतरी नक्की तुम्हाला उपयोग होईल, एवढं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की सांगतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं चॅनल जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा. लाईक केले नसतील व्हिडिओ तर नक्की लाईक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ
त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळत राहील, नवनवीन माहिती तुम्हाला मिळत राहील, नवनवीन विषयांवर आपल्याला चर्चा त्याच्यातून सगळी ऐकता येईल. ह्यासाठी आपलं चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. हे सगळे विषय आपल्या मित्रपरिवारांमध्ये, शेतकरी मित्रपरिवारांमध्ये आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. त्यांना सुद्धा कुठे ना कुठे याचा नक्की उपयोग होईल एवढा आपण थोडा का होईना विचार करा. आणि आपल्या व्यवसायाची आर्थिक प्रगती कशी आपल्याला करता येईल, आपल्या व्यवसाय कसा डेव्हलप करता येईल, अजून ह्याच्यावर आपण विचार करूया आणि त्याच्यावर आपण काम करूया. आपली भेट ही या व्हिडिओच्या माध्यमातून तर नेहमीच होती आणि इथून पुढे नवनवीन विषयावर आपली भेट होतच राहणार आहे. आणि त्यासाठी आपले येणारे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही नक्की बघत राहा आणि नक्की नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेत राहा. धन्यवाद.